रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज आपण खूप चांगल्या लोकेशनला आलेलो आहोत। लोकेशनचा जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती दोस्ती विहार नावाचं एक खूप चांगलं प्रोजेक्ट आहे, जे दोस्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेलं आहे। कॉम्प्लेक्स वाईज विचार जर केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा इथे आहेत। आणि इन्क्लुडिंग क्लब हाऊस जर आपण मेंटेनन्सचा विचार जर केला तर साधारणतः 6,000 पर्यंत ह्या घराचा मेंटेनन्स असू शकतो। ग्राउंड प्लस हायर फ्लोअरची बिल्डिंग आहे। आपण एक मिडल फ्लोअरला 2 BHKचा फ्लॅटचा विचार करतोय आणि हा जो फ्लॅट आहे साधारणतः 700 कार्पेटचा हा फ्लॅट असू शकतो। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर ह्या मालकांनी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ह्याला बनवलेलं आहे, कारण ह्या फ्लॅटमध्ये काहीच काम नाही आहे। कारण ह्यांनी फॉल सिलिंग म्हणा, लाइटिंग म्हणा, वॉलड्रॉप, मॉड्युलर किचन ह्या सगळ्या सुखसुविधा ऑलरेडी बनवलेल्या आहेत। आणि हे जाताना फक्त त्याच्यामध्ये लाईटीचे जे सामान आहेत, समजा टी व्ही म्हणा, फ्रीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या घेऊन जातील। अदरवाईज ज्या गोष्टी तुम्ही ह्या घरामध्ये बघणार आहात त्या गोष्टी आहे तशाच राहणार आहेत। खरं तर फ्लॅट जर तुम्ही बघितला तर दोस्तीचा फ्लॅट दोस्तीने बिल्डरने बनवलेला आहे आणि जर लोकेशन वाईज बघितलं तर ते सुंदरच आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण ह्या फ्लॅट बघायला येतो किंवा ह्या बिल्डिंगमध्ये येतो, तुम्ही बघू शकता ह्या दोन घरं समोर आहेत, 2 घरं ह्या साईडला आहेत, पण हा जो मधला जो एरिया आहे तो खूप मोठा आणि खूप प्रशस्त आहे। इथे जर तुम्ही विचार केला तर इथे तुम्ही एखादं सेलिब्रेशन, सत्यनारायण महापूजा, बर्थडे वगैरे म्हटलं तरी इथे सेलिब्रेशन होईल एवढी मोठी जागा आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लिफ्ट पण जर बघितलं तर 3 लिफ्ट तुम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये मिळतात। आणि मग ज्या वेळेला आपण ह्या घरामध्ये बघा, तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर शूरॅकसाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी जागा तुम्हाला ह्या घराच्या बाहेर मिळते। आणि ज्या वेळेला आपण मोबाईल कंपासद्वारे जर बघितलं तर कंपास जर चालू केलं तर हा आतमध्ये येताना नॉर्थ वेस्ट ही एंट्री आहे आणि बाहेर जाताना साऊथ ईस्ट असणारी ही एंट्री आहे। आणि मग घरात आल्यानंतर तुम्हाला परत एवढी मोठी जागा हे स्टोरेजसाठी त्यांनी बनवलेली आहे किंवा शोकेससाठी त्यांनी बनवलेली आहे। आणि मग घरात आल्यानंतर तुम्हाला परत असा मस्तपैकी मोठा ह्या साईडला जर आला तर टी व्ही युनिटसाठी किंवा गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी ह्या पद्धतीने इथे एक जागा मिळते। अधिक मग ह्या पद्धतीचं तुम्हाला हॉल मिळेल। आणि जेव्हा तुम्ही ह्या हॉलमधनं बघा, ह्या साईडला सिटिंग त्यांनी ठेवलेलं, ह्या साईडला त्यांनी टी व्ही ठेवलेला आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आलात तिथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी, अधिक ह्या ज्या मॅडम आहेत त्यांना गार्डनचा शौक असल्याकारणानं यांनी इथे छोटंसं गार्डनही डेव्हलप करून ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण खाली बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे असं गार्डन वगैरे तुमच्याच कॉम्प्लेक्समधलं दिसतं। इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, भाजीपाला, डॉक्टर्स या सगळ्या गोष्टी, हे जे घर आहे या घरापासून खूप जवळ आणि कमी अंतरावरती आहे। आणि विशेष म्हणजे तुम्हाला संध्याकाळचं जी हवा आहे ती ह्या तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येणार। आणि ज्यावेळेला आपण ह्या हॉलमधनं पुढच्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जर आलात तर ह्या मालकांनी बघा की डायनिंग सेट आपल्या किचनमध्येच ठेवलेला आहे। अधिक इकडं मॉड्युलर किचन बनवून एक मस्तपैकी ह्या साईडला वरती पण त्यांनी सगळं सजवून वगैरे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेली आहे। आणि इकडनं पण संध्याकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येतं आहे। अधिक मोठं फ्रीज ह्या साईडला लावण्यासाठी जागा ऑलरेडी इथे तुम्हाला उपलब्ध आहे। आणि ह्या साईडला मंदिर वगैरे ठेवले। आणि नंतर किचनच्या अपोजिट साईडला जर आपण आलो तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या पद्धतीचं इकडे आहे। अधिक जर तुम्ही विचार केला तर वॉशिंग मशीनसाठी परत एवढी मोठी जागा इथं उपलब्ध आहे। कपडे वाळवण्यासाठी वरती जागा नक्कीच आहे। तर अशा पद्धतीचं खरं तर हे तुमचं बाथरूम होतं। आणि ज्यावेळेला आपण बाथरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला परत तुम्हाला पुढे आल्यानंतर इथे लहान मुलांचं बेडरूम आहे, ते चांगल्या पद्धतीनं डेकोरेटिव्ह केलेलं आहे। बघा, असं मस्तपैकी मोठा बेड, ह्या साईडला त्यांनी स्टडी रूम किंवा इस्त्री वगैरे करण्यासाठी पण इकडे त्यांनी त्याचा बंदोबस्त केलेला आहे। अधिक इकडे कपाटाची साईज जर बघितली तर ही मोठी, प्रशस्त आणि चांगलं कपाट पण आहे। आणि इकडे त्यांनी ड्रेसिंग टेबलची सुविधा करून ठेवलेली आहे। वरती जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर घरामध्ये फॉल सिलिंग, कलरिंग हे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। इथे सध्या काय करण्याची गरज नाही। जो मुलगा यांचा आहे तो काय लहान नाही आहे, चांगला मोठा आहे, त्याच्यामुळं हे घर खराब होण्याचे काही चान्सेस नाही, तर काय रेगुट्या काय ओढलेल्या नाही। तर नंतर हे बेडरूम आहे, हे बेडरूम पण बघितलं तर ते पण प्रशस्त, मोठं आणि चांगलं आहे। ज्यावेळेला ह्या घरामध्ये आपण बेडरूममध्ये येतो त्यावेळेला इथे तुम्हाला मोठा असा वॉशरूमसाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी इकडे ठेवलेला आहे, वॉशरूम आहे। आणि इकडे आंघोळीसाठी, बाथसाठी इकडे पण भरपूर मोठी जागा उपलब्ध 100% आहे। आणि त्याच्यानंतर मग इकडे आला तर तुम्ही ह्या कलर मॅच करून त्यांनी हे कपाट बनवलेलं आहे, जे प्रशस्त आणि मोठं आहे।
वरती पण स्टोरेजसाठी त्यांनी तिकडे वरती स्टोरेजला पण दिलेलं आहे. ह्या बेडरूमला पण त्यांनी फॉल सिलिंग प्रॉपर केलेलं आहे. आणि खिडकीतनं जर तुम्ही इकडे जर बघितलं तर कपडे वाळवण्यासाठी मोठी जागा पण इकडे उपलब्ध नक्कीच आहे. म्हणजे त्या कपडे वाळायला इकडे त्यांनी ठेवलेले आहेत. आणि मग ह्या बेडरूमला जर तुम्ही बेडच्या ह्या साईडला तुम्हाला 2-2.5 फूट जागा आहे. पलीकडल्या साईडला जरी तुम्ही गेलात तर तिकडे पण 2-2.5 फूट जागा तुम्हाला इकडनं दिलेली आहे. इथं ड्रेसिंग टेबल आहे. यांनी थोडी युक्ती वापरली आणि इथे स्टोर रूमसाठी म्हणून यांनी स्टोअर केलेलं आहे. खरं तर इथं झोपता येईल, पण इथं खाली स्टोअरसाठी त्यांनी जागा पण ठेवलेली आहे. खऱ्या अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरंच आहे. चांगल्या पद्धतीनं बनवलेला फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन ह्या मालकांचं अवेलेबल नाही आहे. आणि जर तुम्हाला लोन कोणत्याही बँकेकडनं घ्यायचं असेल तर मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. OC CC सोसायटी झालेली ही एक पूर्णपणे सोसायटी वगैरे झालेला हा फ्लॅट आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या नीटनेटक्या आहेत, काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. तर ह्या मालकांना खरं तर दुसरं घर घ्यायचं म्हणून यांनी हा विकण्याचा मानस ठेवलेला आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडत असेल आणि बघायची जर तुमची इच्छा असेल, लोकेशन वाईज जर कोणाला बघण्याची इच्छा असेल, वर्तकनगर लोकेशनला जर कोणी चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल गार्डन सहित जर कोणाला फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन चांगला आहे. ज्यांना आल्यानंतर काहीच काम करण्याची गरज नाही. तर ह्या मालकांनी ह्याचा रेट आपल्याला सांगताना जास्त सांगितला होता, पण त्यांनी परत त्यांच्याशी चर्चा करून परत ते बोलले की ठीक आहे, एक काम करा, ॲटलिस्ट 1,60,00,000 रुपये सांगा, त्याच्यामध्ये पण आपण निगोशिएशन करण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की आम्हाला कळवा, कारण की आम्ही आमची मेहनत अगदी चांगल्या पद्धतीनं करतो आहे. मला असं वाटतं ह्या मेहनतीला यश देणं ही तुम्हा सर्वांच्या हातामध्ये आहे. मला असं वाटतं तुम्ही नक्की मला यश द्याल. मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर, जास्तीत जास्त फ्लॅट बघा. मी कोणालाही कधी म्हणत नाही याच आणि बघाच म्हणून, तर माहितीच तो सगळे व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला नक्की लाभले पाहिजेत, हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.